नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या वैशाली किचन या चॅनलवरती. तर आज मी बनवत आहे गाजराचा हलवा आणि इथे मी सर्व गाजर स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहेत. पाटचा देठसुद्धा काढलेला आहे. तर अशा प्रकारे सोलून घेतलेले गाजर मी एका किसणीच्या साहाय्याने किसून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व गाजर मी किसून घेतलेले आहेत. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून गरम झाल्यानंतर इथे मी किसलेला गाजर घालते. तर गाजर 2 ते 3 मिनटं चांगला तुपावरती परतून घ्यायचा आहे. आता झाकण मारून 2 ते 3 मिनटं मी चांगली वाफ काढून घेते. झाकण काढल्यानंतर मी 2 वाटी दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर याच्यामधलं जे मॉइश्चर आहे, पाण्याचा जो अंश असतो तो पूर्णपणे आटून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी साखर घालते. तुम्ही 1 वाटी साखर घालते. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण ठेवा. साखर घालून झाल्यानंतर मी ते ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ घालते. आता खवा घालून चांगलं मिक्स करून घेते. खवा घातल्याने जो हलवा असतो त्याला टेस्ट खूप छान लागते त्याची आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान येतं. तर इथे गाजराचा हलवा रेडी झालेला आहे आणि आता मी एका डब्यामध्ये भरून 4 ते 5 तासासाठी सेट व्हायला मी फ्रीजमध्ये ठेवते. तर 5 ते 7 तासानंतर मी डबा बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान गाजराचा हलवा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज.